नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. LIC हाऊसिंग फायनान्समध्ये भरती निघालेली आहे. ज्युनियर असिस्टंट या पदासाठी भरती असणार आहे. 200 जागेसाठी भरती होणार आहे. भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. LIC हाऊसिंग फायनान्स रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट या पदासाठी भरती केली जाणार आहे. नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेलं आहे. एकूण 200 जागेसाठी भरती असणार आहे. त्यापैकी सर्वात जास्त जागा या महाराष्ट्र राज्यासाठी असणार आहे. एकूण 25% जागा महाराष्ट्रासाठी आहे, म्हणजे टोटल जागा असणार आहे 53 जागा या महाराष्ट्र राज्यासाठी भरण्यात येणार आहे. आता याचा अर्ज कधी सुरू झालेला आहे ह्या पदासाठी आणि शेवटची तारीख काय असणार आहे? टाइम अँड ॲक्टिव्हिटी शेड्यूल दिलेलं आहे इथे. स्टार्ट डेट ऑनलाईन रजिस्ट्रेशन अर्ज करणं सुरू झालेलं आहे 25 जुलैपासून आणि शेवटची तारीख असणार आहे 14 ऑगस्टपर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकतात. डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स ऑनलाईन एक्झामिनेशन हॉल तिकीट तुम्ही एक्झामच्या 7 किंवा 14 दिवस अगोदर डाउनलोड करू शकतात आणि एक्झाम असू शकते सप्टेंबर 2024ला तुमची इथे एक्झाम होऊ शकते. आता पे स्केल तुम्हाला किती मिळू शकतो इथे, तर इथे दिले तुम्हाला टोटल सॅलरी असणार आहे पर मंथ विल बी 32 to 35च्या रेंजच्या दरम्यान असणार आहे. 32 ते 35,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळू शकतो. डिपेंड आहे तुमची सिटी ब्रांच कुठल्या शहरामध्ये आहे त्यानुसार. आता इथे प्रोबेशन पिरियड किती दिलेला आहे? 6 मंथ फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग विच मे बी एक्सटेंडेड. 6 महिन्याचा प्रोबेशन पिरियड असणार आहे आणि तो वाढवला पण जाऊ शकतो. आता यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय दिलेली आहे? पहिला आहे एज लिमिट दिलेलं आहे मिनिमम 21 ते मॅक्झिमम 28 वर्ष दिलेलं आहे जनरल कॅटेगरीसाठी आणि कॅटेगरीच्या उमेदवारांना वया तिथे सवलत देण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. मिनिमम ॲग्रिगेट 60% मार्क्स इन एनी डिसिप्लिन फ्रॉम द युनिव्हर्सिटी. म्हणजे तुम्हाला पदवीला ग्रॅज्युएशनला 60% मार्क्स असणं गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही फील्डमधला ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात. त्याचबरोबर इम्पॉर्टंट नोट्स दिलेली आहे. कोर्स कम्प्लिटेड थ्रू करस्पॉन्डन्स डिस्टन्स अँड पार्ट टाइम आर नॉट एलिजिबल. म्हणजे तुम्ही पार्ट टाइम ग्रॅज्युएशन केलं असेल किंवा डिस्टन्स केलं असेल, दूरस्थ शिक्षण जसं की आपण यशवंतराव चव्हाण किंवा ओपन युनिव्हर्सिटीमधनं जर आपण डिस्टन्स एज्युकेशन करतो तर ती पदवी इथे चालणार नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला कम्प्युटर लिटरसी म्हणजे कम्प्युटरचं पूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे. कम्प्युटर सिस्टमचं वर्क एक्सपिरियन्स असेल तर त्यांना इथे प्राधान्य मिळू शकतो आणि कम्प्युटर स्किल असणं गरजेचं आहे. आता इथे सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे? इथे हे जे रिक्रुटमेंट दिलेलं आहे ज्युनियर असिस्टंटचं, तर सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशन्स अँड इंटरव्ह्यू. ऑनलाईन एक परीक्षा होणार आहे, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे. तर ऑनलाईन परीक्षांसाठी काय अभ्यासक्रम दिलेला आहे? तर ही ऑनलाईन परीक्षा असणार आहे मल्टिपल चॉईस ऑफ 2 hours ड्युरेशन. 2 घंटेची परीक्षा होणार आहे. पूर्ण ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. एकूण 5 सेक्शन दिलेले आहे. इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 40 मार्क्स. लॉजिकल रिझनिंग दिलेलं आहे. जनरल अवेअरनेस आहे. न्यूमेरिकल ॲबिलिटी आहे. कम्प्युटर स्किल आहे. प्रत्येक सेक्शनला 40 क्वेश्चन असणार आहे. 40 मार्क असणार. अशा 200 मार्काची इथे परीक्षा होणार आहे. वर्जन म्हणजे कुठल्या भाषेमध्ये एक्झाम होणार आहे? तर ऑनली इंग्लिश, फक्त इंग्लिश लँग्वेजमध्येच परीक्षा होणार आहे. 2 तासाचा टाईम तुम्हाला इथे दिलेला आहे. आता इथे निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर ऑनलाईन एक्झामिनेशन्स विल बी इंग्लिश लँग्वेज ऑनली. देअर विल बी अ निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग आन्सर इन द ऑनलाईन एक्झामिनेशन्स. नकारात्मक गुण दिलेला आहे. फॉर एव्हरी रॉंग आन्सर टू बी क्वेश्चन गिवन बाय कॅन्डिडेट 1/4 किंवा 0.25 मार्क्स असाइन टू दॅट क्वेश्चन विल बी डिडक्टेड. म्हणजे तुमचे इथे 1/4 मार्क्स काय होणार आहे त्याच्यामधनं मायनस केले जाणार आहे. आता इथे जे मुलं पास होतील ऑनलाईन एक्झामिनेशन त्यांना इंटरव्ह्यूला बोलवण्यात येईल. द नंबर ऑफ कॅन्डिडेट टू बी कॉल फॉर इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यूच्या बेसिसनुसार तुमचं इथे फायनल सिलेक्शन होईल. द फायनल मेरिट लिस्ट अँड सिलेक्शन कॅन्डिडेट विल बी डन ऑन द बेसिस ऑफ कंबाईन मार्क्स. ऑनलाईन एक्झामिनेशन प्लस इंटरव्ह्यूचे मार्क्स मिळून तुमचं इथे फायनल सिलेक्शन होऊ शकतं. आता हाऊ टू अप्लाय, अर्ज कसं करायचं? तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवरती जाऊन अप्लाय करू शकता आणि ॲडव्हर्टायझिंगची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ॲप्लिकेशन फीज किती आहे? तर ज्युनियर असिस्टंट पदासाठी असणार आहे 800 रुपये ॲप्लिकेशन फीज असणार आहे. प्लस 18% GST इथे तुम्हाला चार्ज केली जाणार
चार्ज केली जाणार आहे. तर डिटेल ॲडव्हर्टायझिंग रेट करून तुम्ही अप्लाय करू शकतात. धन्यवाद मित्रांनो.